ते उन्हात तर. हाय मम्मा. से हाय. आम्ही चाललो फिराय आता. ऊन लागते. बेबी से हाय. आरुष नाही येते का आरुष? हॅलो गुड मॉर्निंग. सो आज आहे डे 2 म्हणजे आज नीनबगाडचा दिवस आहे आणि आधीचं मी भरपूर शूट करून ठेवलंय पण मी नंतर ऍड करत जाईल. आता आम्ही चाललोय मंदिरात. आता ऑलमोस्ट 11:30 वाजलेत आणि भयानक ऊन लागतंय. बट मे बी तुम्ही ऐकलं असेल गावधन गाव असं गोष्टाचं गाव समथिंग म्हणतात. तर म्हणजे मी एरवी आली की इकडे साडीच घालते पण हातामुळे नाही जमणार आहे त्याच्यामुळे मी काय हातामुळे साडी नाही घालते आली मला. आम्ही चाललोय मंदिरात. आता ही पण रडते. तिला असं सांगितलं की आपण शॉपिंग करायला चाललोय. सो आपण मंदिरात जाते. मी तुम्हाला तिकडचे व्हिडिओ दाखवते मंदिरातले. काय आणायचे पण टॉयज काय हो की पण काय आणायचं टॉयज मध्ये? कार आणायची, डॉल आणायची, काय आणायचंय? कार डॉल हो का? ऊन लागतं का तुला? होय ओके ओके चला आपण जाऊया. एवढं ऊन लागत होतं. असल्या उन्हात आम्ही चाललेलो तिकडे आणि हे रस्ते दिसतात तुम्हाला सगळं असं गुलाबी झाले. तर इकडे 4 दिवस आधीच पालखी वगैरे असते. तर सगळ्या गावात रात्री पालखीची मिरवणूक असते. त्याच्यामुळं गुलालाची उधळण त्याच्यामुळे पूर्ण सगळे रस्ते लालभडक झाले होते. आणि काय झालेलं शॉप्स लागलेले सगळे म्हणजे लाईक मंदिराकडे जाताना. तर ते टॉयचे शॉप होते. तर ती बघून रडेल की लाईक मला पाहिजे म्हणून आम्ही तिला असं लपवत आणलं होतं आणि मंदिराकडे पोचलो. तुम्हाला मंदिर बघून समजलंच असेल. म्हणजे बगाडाच्या तिकडे भरपूर लोक गेलेले तरी पण मंदिरामध्ये खूप सारी गर्दी. सो पहिले ना बगड म्हणजे काय असतं ते मी सांगते तुम्हाला. काय ना भैरवनाथ आणि त्यांची जी पत्नी आहे जुहू त्यांच्या लग्नाचा दिवस बघून ही यात्रा ठरवली जाते. आणि ह्या यात्रेचे जे बगड आहे ना ते पूर्ण लाकडापासून बनवलेलं असतं बांबू वगैरे वापरून. तर ह्याच्यामध्ये ना कोणत्याही प्रकारचं लोखंड यूज केलं जात नाही. तरीही त्याचं वजन ऑलमोस्ट 2 ते 3 टन तरी एवढंच असतंच. गावात जे सुतार लोक आहेत ना बावधनमधले तेच लोक हे बगाड बनवतात. म्हणजे यात्रेच्या 8-10 दिवस आधी ते दिवस रात्र काम करतात आणि ते बगाड बनवतात. आता हे झालं बगाड. पण बगाड्या काय असतं रे का काय होतं दर होळी पौर्णिमेच्या दिवशी गावातले सगळे लोक मंदिरात जमा होतात आणि ज्यांचा नवस पूर्ण झाला आहे त्या लोकांच्या नावाची पाने बनवले जातात आणि ती पाने भैरवनाथाच्या मूर्तीपुढे ठेवली जातात. आता ज्यांचा नवस पूर्ण झाला त्यांच्या नावाचे ते पाने असतात. तो आता कौल लावला जातो. मग ज्याच्या नावाचा तो कौल लागेल त्याला बगाड्या म्हणून घोषित केलं जातं. होप की तुम्हाला समजलं असेल. म्हणजे जेवढं मला माहिती होतं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलं. बगाड आणि बगाड्या काय असतो. तर हे भैरवनाथाचं मंदिर आहे. म्हणजे लाईक खूप लांबून लोक येतात त्याच्या दर्शनासाठी आणि म्हणजे लाईक खूप फेमस आहे. मग सगळ्यांनी ऐकलं असेल हे महाराष्ट्रातली खूप फेमस बगाड यात्रा असते बावधनची यात्रा. म्हणजे आम्ही लाईनला उभं राहायचं नाही ठरवलं होतं आधी कारण वाटलं होतं तिथे थांबेल पण ती थांबली. हे मंदिराच्या आत केलेलं डेकोरेशन आहे. मी तिथले व्हिडिओ घेतले. मंदिरातून बाहेर आला की पहिलं शॉपिंगला गेलो कारण तिचं आधीपासून चाललेलं आहे शॉपिंग. मग ठीक आहे म्हटलं मग तिला शॉपिंगला घेऊन गेलो. आम्ही नाही काय घेतलं पण सगळं तिच्यासाठीच घेतलं. आरुषला काय घ्यायला नव्हतंच कारण आता तो म्हणजे त्याचं एज नाही टॉयसोबत खेळायचं असं त्याला काही घेतलं नाही. मग तो आईस्क्रीम खात होता बापूंसोबत. मग शॉपिंग करून घरी गेलो कारण खूप जास्त ऊन लागत होतं आणि टोपी वगैरे ते घालत नव्हते फेकून देत होते. आणि घरी गेल्यावर इथं काय तुम्ही बघाच ते पण अजून तुला नाही जेवायचं नाही कधी सगळे जेवलो. अगं आजी म्हणतो तुला विचारलं की ग बघ आता आजी तर विचारलं तरी म्हणती. फायनली मस्ती करून ती झोपून गेले. मग म्हणजे ती रात्री पण खूप वेळ जागली होती पण तिला असं क्रडलमध्ये झोपायची सवय झोपून गेली. आणि हे व्हिडिओज ना हबी गेलेले त्यांनी शूट केलेले व्हिडिओज होते ॲक्च्युली. म्हणजे ते काय झालेलं काहीतरी झालं आणि ते बैलं निसटून गेले आणि ते बगड पूर्ण हललेलं. म्हणजे मी तसा एक व्हिडिओ पण टाकते पुढे फ्रंट हा बॅककडून त्यांनी काढलेला पण एक स्टेटस सापडला आम्हाला की त्यांनी तोच व्हिडिओ फुटून टाकला आहे. तो हा व्हिडिओ असं बघताना पण अंगावरती काटा आल्यासारखं झाल्यासारखं पडला म्हणजे किती लोक घाबरलेले. ते बैलं पण सुटून गेलेले बघा दिसतात त्याच्यामध्ये.
ती जेव्हा झोपेतून उठली ना तेव्हा तिला मस्तीचा मूड असतो. मग सगळेजणांची तयारी चाललेली, इव्हिनिंग झालेली आणि बगाड गावात येणार होतं. सो आम्ही सगळ्यांनी तिकडे जायचं होतं. सगळेजण बसलेलो आणि त्या टाईमला लाईट पण घालवतात कारण ते हाईटला असतं ना, जो काय लाईटचा प्रॉब्लेम नाही म्हणून लाईट पण घालवलं त्यांनी. रिदूल नाही न्यायचं. ऋतू नाही न्यायचं तुला? नाही न्यायचं, नाही येत तू? नाही येत ना? नाही न्यायचं ना. आम्ही जाऊ ना मग. ऋतूला यायचंय. नाही न्यायचं ना. यायचंय पाय आपण सांगते ती मग. अरे आम्ही फिरून आलो आमच्या काय तरी तुला काय हवंय? चालू आहे बरं चालू आहे. हा नंतर जाताना घेऊ हा घरी जाताना. हा ते पण घेऊ. अजून काय हजबंडचे फ्रेंड्स पण आले होते पुण्यावरून. मग ते पण भेटले आम्हाला. त्यांच्या इथे कोणते रिलेटिव्ह होते, सो ते पण आले होते. पण त्यांनी पण आम्हाला जॉईन केलं. मग आम्ही सोबतच पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर एक मोकळा असं वावर होतं. सगळेजण तिथं बसलेले. ऋतू वगैरे मातीत खेळत होते, आरुष वगैरे त्यांचं झालेलं मातीत खेळायचं. आणि बरेच लोक बसलेले आजूबाजूला. सगळेजण बगाड्याची वाट बघत होते कारण बगाड यायला खूप लेट झालेले. एरवी एवढा लेट नाही, म्हणजे लेट नाही का, दिवस असतानाच येते 6-6:30पर्यंत. पण यावेळी खूप लेट झालं यायला. तुम्ही बघितलं ना किती पब्लिक आहे. आम्ही जेव्हापासून गेलेलो ना, जात होतो ना, तेव्हापासून लोक येत होते पगारपासून. म्हणजे एवढं पब्लिक होतं ना. सगळेजण असे पांढरे टोपी वगैरे घातलेले एकसारखे दिसणारे. बगाड गेल्यानंतर आम्ही पण घरी गेलो. ऋतूला दादांना बोलून दिसला तिला तो घ्यायचा होता कारण त्यात लाईट दिसत होती. मग ते अट्रॅक्टिव्ह वाटत होतं. मग तिला ते लगेच घ्यायचं होतं. मग घरी गेल्यानंतर मटण आणायला पण खूप वेळ झाला. मग चुलीवरची भाकरी, चुलीवरचं मटण, असं गावाकडं आलं कसं चुलीवरचं मस्त खावं वाटतं. सो असं होतं हे बावधनचं बगाड. होप तुम्हाला सगळ्यांना हा ब्लॉग आवडला असेल. ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सो जेव्हा जेव्हा मी न्यू ब्लॉग टाकेल ना तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. होप तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय केला असेल आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. तर व्हिडिओला लाईक करा.